Welcome students to all of you. Today is the 37th day of our bridge course and today we see standard 10th subject mathematics. Today's topic is ratio and proportion and the subtopic is proportion and continued proportion. Competency statements आहेत. Students are able to solve the examples based on proportion and continued proportion. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे पहा. प्रपोर्शन आणि कंटिन्यूड प्रपोर्शन हे आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन. तर पहा दोन रेशो आहेत. फर्स्ट वन इज ए प्रपोर्शन टू बी. ओके, दिस इज वन ऑफ द रेशो. अँड सेकंड रेशो आहे सी प्रपोर्शन टू डी. अँड दिस टू रेशोज आर इक्वल. बरोबर आहे. If that two ratios are equal, then we can say that these ratio are in proportion. बरोबर आहे. Or we can say that number A, B, C and D, these are real number and these all the numbers A, B, C and D, these are in proportion. बरोबर आहे. A, B, C, D हे जर चार नंबर प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळेस त्यांचा हा जो काही रेशो आहे ए प्रपोर्शनल टू बी म्हणजे हे एक प्रपोर्शन आणि सी प्रपोर्शन टू डी आणि हे दोनही रेशो जर इक्वल असतील तर ए बी सी आणि डी हे काय असतात, दे आर इन प्रपोर्शन. ओके, म्हणजेच ए प्रपोर्शन टू बी आणि इक्वल टू सी प्रपोर्शन टू डी याचाच अर्थ काय होतो, दॅट इज इक्वॅलन्स टू. हे म्हणजेच काय तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन हे सी आणि बीच्या मल्टिप्लिकेशन एवढं असतं. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार जर आपण पाहिला, बरोबर आहे, ए आणि डी यांचं मल्टिप्लिकेशन आणि ते सी आणि बीचं मल्टिप्लिकेशन या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन सेम असतं. ए इंटू डी हा प्रोडक्ट आणि बी इंटू सी म्हणजे हा प्रोडक्ट, तिरका गुणाकार हा सेम असतो. म्हणजेच थोडक्यामध्ये डी जर या ठिकाणी डिवाइड आहे ते जर इकडे घेतलं तर याला मल्टिप्लाय होईल आणि खालचा हा जो काही बी आहे तो इकडे डिवाइड आहे तो जर इकडे घेतला तर मल्टिप्लाय होईल. म्हणजे सी मल्टिप्लाइड बाय बी राहील इकडं आणि इकडे ए मल्टिप्लाइड बाय डी होईल. म्हणजेच तिरकस गुणाकार थोडक्यात. तर हे आणि हे सेमच असतं. बरोबर आहे. या दोन्हींचा अर्थ एकच आहे. सो द सिम्पल एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द प्रपोर्शन. प्रपोर्शनवरती एक्झाम्पल पाहूया आपण. ए बी सी आणि डी हे काय आहेत, दे आर इन प्रपोर्शन. इफ ए बी सी डी आर इन प्रपोर्शन. आणि ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, बी ची व्हॅल्यू आहे 10, सी इक्वल टू 3. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. ए बी सी 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ए बी सी डी हे चारही नंबर प्रपोर्शनमध्ये आहेत. मग आता ए बी सी आणि डी हे चार नंबर प्रपोर्शनमध्ये आहे ते दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजेच काय होणार आहे, म्हणजेच ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू सी प्रपोर्शन टू डी असणारी डेफिनेशन आहे बा. या ठिकाणी प्रपोर्शनमध्ये असेल तर दोन रेशो सेम असतात. म्हणजे ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू सी प्रपोर्शन टू डी असणारे. याचाच अर्थ काय आहे, म्हणजेच ए इंटू डी इक्वल टू काय असणार आहे, बी इंटू सी. हेच आहे इक्वॅलंट. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ए इंटू डी आणि बी इंटू सी तिरका गुणाकार जर केला आपण तर यामध्ये मग व्हॅल्यू टाकायची आहे. ए आहे 5, डी कॅल्क्युलेट करायची आपल्याला, ॲज इट इज ठेवली आहे. बी आहे 10 आणि सी आहे 3. डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे हा जो काही मल्टिप्लाय 5 आहे तो जर या ठिकाणी राईट हँड साईडला घेतला तर डिवाइड होईल. म्हणजे 10 इंटू 3 आहे आणि याला डिवाइड बाय 5 होईल इक्वल टू डी. म्हणजे किती मिळाले, 5 टू जा 10 म्हणजे या ठिकाणी 2 मिळेल आणि 2 इंटू 3 म्हणजे 6. डी इक्वल टू 6. अशा प्रकारे अतिशय इझी एक्झाम्पल आहे. त्यानंतर कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय, तर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये काय होतं पहा, हा जो काही बी आणि सी आहे, बरोबर आहे का, बी आणि सी, तर हे दोन नंबर सारखेच असतात. दोन नंबर काय असतात, सारखेच असतात. म्हणजे थोडक्यामध्ये हा जर हे दोन रेशो जर घेतले तर या दोन रेशोमध्ये पहिल्या रेशोचा हा जो काही खालचा नंबर असतो बी, बरोबर आहे का, तो दुसऱ्या रेशोचा हा वरचा नंबर असतो. हे सारखेच नंबर असतात दोन, पहा. बरोबर आहे का.
म्हणजे पहिलं रेशो ज्या ठिकाणी ज्या नंबरला संपतोय त्याच नंबरपासून दुसरा रेशो या ठिकाणी सुरू होतोय बा. म्हणजेच व्हेन टू रेशोज आर इक्वल आणि हे दोन रेशो जर इक्वल असतील या प्रकारचे, म्हणजे ए प्रपोर्शन टू बी आणि इक्वल टू बी प्रपोर्शन टू सी, हे दोन रेशो जर इक्वल असतील या पद्धतीने, तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, ए बी सी दीज आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. कारण ते कंटिन्यू होतात पहा, ए पासून बी पर्यंत गेला आणि परत बी पासूनच सुरू झाला आणि सी पर्यंत गेला, म्हणजे कंटिन्यू आहेत ते. देन वी कॅन से दॅट ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन इफ ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू बी प्रपोर्शन टू सी. ओके, यालाच कसं लिहिता येणार आहे मग पहा या ठिकाणी, हे म्हणजेच काय, जसं या पद्धतीने लिहिलं ना आपण इक्वॅलंट तिरकस गुणाकार, ए इंटू सी इक्वल टू बी इंटू बी होणार आहे, आणि बी इंटू बी म्हणजेच काय, बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. बरोबर आहे, ए इंटू सी इक्वल टू बी स्क्वेअर. याला डिवाइड केलं तरी देखील हे मिळणार आहे. देअरफॉर असं देखील लिहू शकता, यालाच ए सी इक्वल टू बी स्क्वेअर असं देखील लिहू शकता, जसं हे या पद्धतीने लिहिता येतं ना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तसंच याचाच अर्थ काय होतो, ए इंटू ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू बी प्रपोर्शन टू सी, म्हणजेच बी इंटू बी बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. म्हणजेच बी स्क्वेअर इक्वल टू ए सी असं जरी असेल तरी देखील ए बी सी हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतात. आणि त्यामुळे हा जो काही नंबर असतो बी, का ज्याचा स्क्वेअर हा ए आणि सी चे इक्वल असतो, तर त्या बी या नंबरला काय म्हणतात, मधला नंबर बा, त्याला काय म्हणतात, तर बी इज कॉल्ड ॲज जिओमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, किंवा त्याला मीन प्रपोर्शन ऑफ ए अँड सी असं देखील म्हणतात. बी या नंबरला ए आणि सीचा काय म्हणतात, जिओमेट्रिक मीन म्हणतात किंवा मीन प्रपोर्शन म्हणतात, म्हणजेच भूमितीमध्य म्हणतात. बरोबर आहे, बी या नंबरला ए आणि सीचा भूमितीमध्य किंवा जिओमेट्रिक मीन किंवा मीन प्रपोर्शन म्हणतात. या ठिकाणी ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मिनिंग, याचा तिन्हींचाही मिनिंग सारखाच आहे. ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू बी प्रपोर्शन टू सी, म्हणजेच बी स्क्वेअर इक्वल टू ए सी, आणि म्हणजेच ए बी सी दे आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. या तिन्हींचा चारहींचाही अर्थ होतो, म्हणजेच बी इक्वल टू जिओमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, बी जिओमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, किंवा बी इज कॉल्ड एज मीन प्रपोर्शन ऑफ ए अँड सी. या पाचही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे. बरोबर आहे का, दिस ऑल द 5 स्टेटमेंट्स आर इक्वॅलंट. पाचही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे. इफ एक्स इज द जिओमेट्रिक मीन ऑफ 16 अँड 4 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स हा काय आहे, जिओमेट्रिक मीन आहे. कशाचा, 16 आणि 4चा जिओमेट्रिक मीन आहे. बरोबर आहे, एक्स इज द जिओमेट्रिक मीन ऑफ 16 अँड 4 अँड यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्स हा 16 आणि 4चं जिओमेट्रिक मीन आहे, म्हणजेच कसं लिहिता येणार आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 इंटू 4 या प्रकारे लिहिता येतो. बरोबर आहे ना. या ठिकाणी आपण पाहिलं ना, बी हा जर ए आणि सीचा जर जिओमेट्रिक मीन असेल तर तो नंबर जो आहे बी तो स्क्वेअर असतो. कशाचा, त्या दोन नंबरचा प्रॉडक्टशी इक्वल असतो. त्या मधल्या नंबरचा म्हणजे जो जिओमेट्रिक मीन आहे त्याचा स्क्वेअर गेला तर तो ए आणि सी उरलेल्या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनशी इक्वल असतो. बरोबर आहे का. म्हणजे एक्स हा जिओमेट्रिक मीन आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर जो आहे एक्स स्क्वेअर तो 16 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशनशी इक्वल असणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 इंटू 4. 16 इंटू 4 झालं 64. एक्स स्क्वेअर इक्वल टू 64 आणि मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्स इक्वल टू काय राहणार आहे, 8 राहणार आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 8. अशा प्रकारे इझी एक्झाम्पल आहेत, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ए बी सी डी प्रपोर्शनमध्ये आहेत, आर इन प्रपोर्शन, ए इक्वल टू 4, बी इक्वल टू 8, सी इक्वल टू 5. त्यावरनं डीची व्हॅल्यू काढायची. इझी एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. कसं होईल मग, प्रपोर्शनमध्ये आहेत म्हटल्यानंतर ए प्रपोर्शन टू बी इक्वल टू सी प्रपोर्शन टू डी असं लिहिता येणार आहे. म्हणजे 4 प्रपोर्शन टू 8 इक्वल टू 5 प्रपोर्शन टू डी. डीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल, या ठिकाणी बी आणि सीचा प्रॉडक्ट होईल आणि इक्वल टू ए डी राहील. बी आणि सीचा प्रॉडक्ट किती झाले, 8 इंटू 5 इज 40. बरोबर आहे. आणि दुसरा प्रॉडक्ट किती राहणार आहे, 4 इंटू डी. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी 40 40 बरोबर
4 इंटू डी राहणार आहे, म्हणजेच 4D इक्वल टू 40, 4D इक्वल टू 40 राहणार आहे. आणि मग डी इक्वल टू किती येणार आहे, 40 डिवाइड बाय 4, 40 डिवाइड बाय 4 म्हणजेच 10 मिळणार आहे. बरोबर आहे, म्हणजे डी इक्वल टू 10 ही तुमचा आन्सर असणार आहे. त्यानंतर इफ ए इक्वल टू 2, बी इक्वल टू 3, सी इक्वल टू 4 and d equal to 6, then verify a, b, c and d are in proportion or not. ए बी सी डी 4 व्हॅल्यू दिले जातात आणि ते प्रपोर्शनमध्ये आहेत का हे विचारलं तुम्हाला. मग प्रपोर्शनमध्ये असण्यासाठी रेशो सेम यायला पाहिजे. ए आणि बीचा जो काही रेशो आहे, ए प्रपोर्शन टू बी हा रेशो सी प्रपोर्शन टू डी शी जर इक्वल येत असेल, बरोबर आहे का, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो ते प्रपोर्शनमध्ये. मग ए प्रपोर्शन टू बी हा रेशो किती आला आहे, ए प्रपोर्शन टू बी 2 प्रपोर्शन टू 3 झाला आहे. बरोबर आहे, पुढं भाग जात नाही, म्हणजे पहिला रेशो मिळाला 2 प्रपोर्शन टू 3. नंतर सी प्रपोर्शन टू डी हा रेशो किती मिळणार आहे, 4 प्रपोर्शन टू 6 होईल. म्हणजे भाग जर दिला तुम्ही तर काय मिळणार आहे, 2ने जर भाग दिला तर 2 प्रपोर्शन टू 3 मिळणार आहे. बरोबर आहे, म्हणजे हाच मिळणार आहे तो. म्हणजेच ए प्रपोर्शन टू बी हा रेशो आणि सी प्रपोर्शन टू डी हा रेशो, दोनही रेशो काय असणार आहेत, सेम असणार आहेत. आणि त्यामुळं ए बी सी आणि डी हे प्रपोर्शनमध्ये असणार आहेत. त्यानंतर इफ एम इज द जिओमेट्रिक मीन ऑफ 12 and 3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. एम हा 12 आणि 3चा जिओमेट्रिक मीन आहे, म्हणजेच तुम्हाला कसं लिहिता येणार आहे, एम स्क्वेअर इक्वल टू 12 इंटू 3 असं लिहिता येईल. म्हणजे एम इक्वल टू 12 इंटू 3 किती होणार आहे, 36 होणार आहे. एम इक्वल टू 36, म्हणजे स्क्वेअर रूट जर घेतलं तर एम इक्वल टू किती होणार आहे, 6 होणार आहे, कारण 6चा स्क्वेअर आहे 36. ओके, अशा प्रकारे इझी एक्झरसाइज आहे, तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायची आहे. वी शुड स्टॉप हिअर.